नमस्कार शिक्षक मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा 2023च्या संदर्भानं जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजमधील सराव पेपर क्रमांक 2 ज्यामध्ये आपण शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी जे तांत्रिक प्रश्न आहेत शिक्षण आणि शिक्षणशास्त्र या संबंधीचे हे 40 तांत्रिक प्रश्न आपण ज्या पेपरमध्ये सेट केले होते या प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल, लेंदी होईल, परंतु आपण या विश्लेषणाबरोबरच चारही पर्यायाची माहिती आणि ज्या प्रश्नाच्या संदर्भाने महत्त्वाच्या संकल्पना आल्यात त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण पेपरला सुरुवात करूयात। ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही आमची टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। पुढे त्याबद्दलची आपण माहिती घेऊयात। तर प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 1, DPEP कार्यक्रमाबाबत कोणते विधान योग्य माहिती देत नाही म्हटले? तर पहिलं विधान आहे या कार्यक्रमाची सुरुवात 1994 मध्ये झाली। हे तर बरोबर आहे। DPEP जो प्रोग्राम होता ज्याला आपण डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम असं म्हणतो आणि हा प्रोग्राम प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी लागू झाला होता। पहिलं विधान बरोबर आहे। दुसरं बघा, यास जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम असे म्हणतात, हे सुद्धा विधान योग्यच आहे। त्यानंतर नाबार्ड बँकेच्या मदतीने हा कार्यक्रम भारतात सुरू झाला, हे मात्र रॉंग आहे। हे विधान जे आहे हे चुकीचं विधान आहे, म्हणजेच हे विधान योग्य माहिती देत नाही, म्हणून हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। कारण चौथा काय पर्याय बघा, या कार्यक्रमामुळे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण घडून आले का? तर यस, म्हणजे आपल्याला विचारलं होतं योग्य माहिती न देणारा पर्याय, म्हणून पहिला पर्याय योग्य माहिती देतो, दुसराही देतो आणि चौथाही देतो। कोण योग्य माहिती देत नाही? तिसरा, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। कारण DPEP प्रोग्राम जो आहे हा जागतिक बँकेच्या मदतीनं सुरू झाला होता, नाबार्ड नव्हे। नाबार्ड बँक ही कृषीच्या संदर्भानं काम करते, हे पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर जो DPEP प्रोग्राम सुरू झाला भारतामध्ये सर्वप्रथम तमिळनाडू, केरळ आणि हरियाणा या राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झाला होता। पुढे हा प्रोग्राम पूर्ण देशामध्ये राबवण्यात आला आणि पुढे जाऊन केंद्र या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासन जे आहे हे केंद्र शासन 85% खर्च करत असे आणि राज्य शासन 15% या कार्यक्रमामध्ये खर्च करत असे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये जर या कार्यक्रमाचा जर तुम्ही विचार केला DPEP, तर महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरता कमी आहे, म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात कुठून झाली महाराष्ट्रामध्ये? सर्वप्रथम तर मराठवाड्यातील जिल्ह्यापासून DPEP कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, RTE 2009 कलम 27 नुसार बिगर शैक्षणिक प्रयोजनासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। कलम 27 नुसार कोणत्या बाबी अपवाद ठरविण्यात आल्या आहेत? RTE वर प्रश्न आहे आणि आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये RTE करून जावा लागणार आहे। RTE कलम 27 नुसार कोणत्या बाबी अपवाद आहेत? तर बघा, यामध्ये शिक्षकाचा जो काही काम करण्यास प्रतिबंध घालण्यात आला त्याच्यातून काही अपवाद आहेत की या ठिकाणी शिक्षकांना काम करावं लागेल शासनाकडनं। ते म्हणजे ज्या दशवार्षिक जनगणना असतात त्या, म्हणजे पर्याय 1 मधले जे सगळे आहेत, म्हणजे आपत्ती निवारण, जनगणना आणि निवडणुकांमध्ये शिक्षकांना अपवादात्मक परिस्थितीत काम करावं लागते। ती अपवादात्मक परिस्थिती म्हणजे जनगणना, आपत्ती आणि निवडणुका। बाकीचे तेवढे पर्याय परफेक्ट नाहीत। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, 22 जानेवारी 2015ला सुरू झालेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ, ज्याला BBBP योजना असं म्हणतात, चा उद्देश कोणता होता? मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे, बरोबर आहे। शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम बनविणे, हा पण BBBPचा उद्देश आहे। लिंग तपासणीवर प्रतिबंध करणे, हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। आणि मुलींचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे, म्हणजे चारही या योजनेमध्ये अंतर्भूत उद्देश येतील, म्हणजे सर्व बरोबर आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार
आहे। ही जी योजना होती ही योजना 2015मध्ये शासनानं हरियाणामधून पानिपत या ठिकाणाहून सुरू केली होती आणि या योजनेच्या ज्या सदिच्छादूत होत्या त्या होत्या साक्षी मलिक। या संदर्भानं थोडंसुद्धा माहिती थोडीशी अपडेट ठेवा किंवा जर नोटबुक घेत असाल व्हिडिओ बघत असताना तर काही नोंदीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला त्याचा येणाऱ्या एक्झामला फायदा होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग अधिक परिणामकारक होण्यासाठी खालील उपाय तेवढा प्रभावी ठरणार नाही। सरळ सरळ प्रश्न आहे, अध्ययन अध्यापनामध्ये जे काही ICT आहे किंवा माहिती संप्रेषण आहे याचा तेवढा प्रभावी उपयोग ठरणार नाही। एक एक पर्याय वाचूयात। व्हर्च्युअल क्लासरूम व टेलिकॉन्फरन्सिंग अशा आधुनिक साधनांचा वापर करणे हा तर उपयुक्त ठरेल ना अध्ययन अध्यापनामध्ये, म्हणजे हे आपलं उत्तर नाही। PPTद्वारे अध्यापन हे सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा भागच आहे, अध्ययन अध्यापन सुकरच होईल, म्हणजे हे पण पॉझिटिव्हच आहे। आलेख, चित्रे, नकाशा यांचा वापर करून अध्यापन करणे, आता आलेख, चित्रे आणि नकाशा हा काही ICTचा भाग नाही, तर ही पारंपरिक शैक्षणिक साधने आहेत। यामध्ये आलेख, चित्र, नकाशा ही अध्यापनाची पारंपरिक शैक्षणिक साधने आहेत, यामध्ये काही माहिती संप्रेषण येत नाही। मात्र पर्याय चौथा बघा, अध्यापनाला लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करणे, तर हे बरोबर आहे, म्हणजे ICTचा संबंध कोणाकोणासोबत आहे? पर्याय क्रमांक 1 व्हर्च्युअल क्लासरूम म्हणल्यावर आलाच, PPT म्हटलं की आलंच आणि 4 म्हटलं की आलंच। कोण येत नाही? आलेख आणि चित्रे हे पारंपरिक साधने आहेत, म्हणून तेवढा प्रभावी उपाय कोणता ठरणार नाही, तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ज्याला आपण TISS असं म्हणतो, या संस्थेचे मूळ नाव काय होते? बघा, ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत सिलेबसनुसार शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या, या संस्थेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारू शकतात। मग त्या संस्थेचं जुनं नाव, त्या संस्थेची स्थापना, आज काय ती संस्था क्षेत्रात काम करते आणि इतर इत्थंभूत माहिती त्या संस्थेबद्दल आपल्याला काढावी लागणार आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जिला आपण TISS असं म्हणतो, हिची स्थापना सुरुवातीला जे नाव होतं ते होतं सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याची स्थापना झाली होती 1936ला। म्हणजे पुढे 1944ला या सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्कचं नाव बदलण्यात आलं आणि मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस असं नाव करण्यात आलं। खूप महत्त्वाची एज्युकेशनमधली ही संस्था आहे। या संस्थेचे काही मुख्य म्हणजे जे काही इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत, मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद आणि तुळजापूर, भारतामध्ये या 4 ठिकाणी या संस्थेचे मेन मुख्य इन्स्टिट्यूट आहेत। सामाजिक कार्याचे शास्त्रीय व व्यावसायिक शिक्षण देणारी भारतातली ही अग्रगण्य संस्था आहे, जिथं MSW त्याचबरोबर MA समाजशास्त्र आणि MPhil PhDचे सुद्धा अभ्यासक्रम चालवले जातात। त्यामुळे आता यावर कसाही प्रश्न आला तर आपला प्रश्न कव्हर होईल। त्यानंतर नेक्स्ट बघा, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते, खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? अध्यापनाची तत्वे यावर आधारित प्रश्न आहे। प्रश्न पहिला, त्यामध्ये पर्याय पहिला बघा, अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा, हे तर अगदी बरोबर आहे, म्हणजे हे अध्यापनाचं मूळ तत्व येणार आहे, म्हणजे ते आपलं उत्तर नाही। प्रभावी अध्यापनात अगोदर उद्दिष्टे निश्चित करावीत, अलीकडे जे उद्दिष्टाधीश अध्यापन आहे नवीन कन्सेप्ट, कारण जोपर्यंत आपण उद्दिष्ट निश्चित करत नाहीत तोपर्यंत जो स्टुडंटला मेसेज जाणारे अध्यापनामधून तो प्रभावीरित्या मांडला जात नाही, म्हणून उद्दिष्टाधिष्ठित अध्यापन करणं हे अलीकडच्या काळामधलं अध्यापनाचं मुख्य तत्व आहे, म्हणजे हे पण आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही। अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, म्हणजे हे पण आहे। आपल्याला काय विचारलं की कोणतं तत्व नाही म्हणते? 4 बघा काय म्हणते, अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी
जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते। बघा फक्त ह्या अनावश्यक म्हणजे इथं आवश्यक पाहिजे होतं, एवढी मायक्रो चुकी आहे बघा। म्हणजे आपण पेपर सोडवत असताना एखादं जे काही आपण पर्याय वाचतो तो खूप केअरफुली वाचायला पाहिजे, आपण खूप काळजीपूर्वक वाचायला पाहिजे, कारण असे निगेटिव्ह एखादा शब्द तुम्हाला ते पर्यायामध्ये देऊ शकतात। तर इथं फक्त काय पाहिजे होतं, आवश्यक पाहिजे होतं, आणि इथं अनावश्यक म्हटलं। अध्यापन ज्यावेळेस आपण शिक्षक अध्यापन वर्गामध्ये करत असतो तर विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जीवनातल्या अनुभवाशी जर अध्यापन आपण केलं तर ते प्रभावी होईल ना। हे तर म्हणतात ते अनावश्यक आहे म्हणून ते चूक आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 4। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कोणता अधिकारी तालुक्यातील शिक्षण प्रशासन पर्यवेक्षण व नियंत्रण या 3 जबाबदाऱ्या पार पाडतो? तर केंद्र प्रमुख बघा, आता केंद्र प्रमुखाकडे जनरली तितके पूर्ण तालुका नसतो म्हणून तुम्ही हा पर्याय बाहेर काढू शकले असते। आता दुसरा पर्याय शिक्षण विस्तार अधिकारी, त्याच्याकडे पण 60-70 शाळा असतात। तहसीलदार तर हे महसूल व्यवस्थेच्या संदर्भानं आहेत। मग आपल्याला माहिती आहे की तालुका लेवलला जो शिक्षणाच्या संदर्भानं सर्वोच्च अधिकारी कोण असतील तर ते असतील गट शिक्षण अधिकारी। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ज्याला आपण रुसा असं म्हणतो चे उद्दिष्ट नाही? आता थोडंसं हा जो प्रश्न आहे खरं तर तो शालेय म्हणजे आपण जे योजना घ्यायला पाहिजे तो शालेय योजना घेतल्यात बऱ्याचशा प्रश्नांमध्ये, पण हे आपण थोडीशी हायर लेवलची योजना घेतली, कारण शिक्षण विस्तार अधिकारी पदामध्ये आपल्याला हायर लेवलवर पण एखादी जर योजना असेल आणि ती खूप चर्चित असेल तर तसा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण तो रुसावर प्रश्न विचारला की रुसाचं उद्दिष्ट कोणतं नाही। पहिलं बघा काय आहे, विहित निकषांची पूर्तता करून राज्य संस्थेची एकूण गुणवत्ता सुधारणे, ते तर आहे। राज्य विद्यापीठांमध्ये स्वायत्तेस चालना देणे आणि संस्थांमध्ये प्रशासन सुधारणे, हे पण आहे। संलग्नता, शैक्षणिक आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा निश्चित करणे, हे पण आहे। नाविन्यपूर्ण शैक्षणिक तंत्र आणि पद्धती विकसित करणे आणि प्रसारित करणे, इथपर्यंत रुसा नव्हती। महत्त्वाचे जे काही पहिले 3 उद्दिष्टे होती हे काही रुसाचं उद्दिष्ट नव्हतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। 2013 मध्ये रुसा सुरुवात झाली रुसाला, म्हणजे 2013 मध्ये भारतातील जी राज्य विद्यापीठं आहेत, उच्च शिक्षण संस्था आहेत आणि महाविद्यालये आहेत, या सर्व क्षेत्रातील शिक्षणाला गती देण्यासाठी रुसा सुरू करण्यात आलं होतं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार NCERT ने 13 नोव्हेंबर 2021 रोजी भारतातील शासकीय व सरकारी अनुदानित शाळांमध्ये कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण ज्याला आपण NAS असं म्हणतो आयोजित केले होते? थोडक्यामध्ये प्रश्न असा आहे, जे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे होतात NCERT कडून ते कोणत्या वर्गासाठी करण्यात आले होते 2021 मध्ये, असा सरळ प्रश्न आहे। तर ते करण्यात येतात बघा, वर्ग 3री, वर्ग 5वी, वर्ग 8वी आणि वर्ग 10वी, म्हणजे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। वर्ग 3रीचा जर आपण विचार केला, वर्ग 3री आणि 5वी, तर 50 गुणांची टेस्ट घेतल्या जाते NAS कडून, जी गणित भाषा आणि परिसर अभ्यासावर असते। 5वीचा जर आपण विचार केला तर 60 प्रश्नांची टेस्ट असते, जी गणित भाषा आणि सामाजिक शास्त्रावर आधारित असते। आणि 10वीचा जर आपण विचार केला म्हणजे 8वी नंतर 10वीचा, तर 10वीची जी टेस्ट असते ही 70 प्रश्नांची असते। तर याच्यामध्ये गणित भाषा आणि सामाजिक शास्त्र असते। याच्यामध्ये कसं लक्षात ठेवणार, वर्ग 3री आणि 5वी मिळून 50 गुणांची टेस्ट, 8वीची 60 गुणांची आणि 10वीची 70 गुणांची, अर्थात प्रश्नांची। त्यानंतर नेक्स्ट, खालील माहिती कोणत्या ॲप्स व सॉफ्टवेअरबद्दल आलेली आहे? चला, या 3 पर्यायापैकी एक पर्याय जरी तुम्हाला सफिशियंट माहीत असला तरी तुम्ही त्या सॉफ्टवेअरबद्दल उत्तर काढू शकले असते। पहिला पर्याय बघा, याद्वारे चॅटिंग बरोबर ऑडिओ व्हिडिओ कॉल करता येतो, तर हे कॉमन अलीकडच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे। दुसरं बघा, या सॉफ्टवेअरचे जनक जॅन कुम तर मालक मार्क झुकरबर्ग आहेत। तिसरं,
यामध्ये व्यक्तीचे प्रसारण समूह, ज्याला आपण ब्रॉडकास्ट ग्रुप म्हणतो, हे बनविता येतात. तर लगेच तुमच्या लक्षात यायला आलं असेल ब्रॉडकास्टमुळं आणि जैनकूममुळं की ही जी माहिती आलेली आहे ही माहिती व्हॉट्सअपबद्दल आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे सगळे वैशिष्ट्य कुणाचे आहेत? व्हॉट्सअपचे आहेत. व्हॉट्सअपमध्ये ब्रॉडकास्ट ग्रुप बनवता येतो. जसं तुम्ही सर्वजण ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये आहेत पण तुम्ही एकमेकाला दिसत नाहीत, तर त्याला म्हणायचं ब्रॉडकास्ट ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी वर्गातील उत्कृष्ट अध्यापनाचे लक्षण कोणतं आहे? तर वर्गात सर्व विद्यार्थी हजर असणं, तर यालाच म्हणावं का आपण? म्हणजे वर्गात जर सर्व विद्यार्थी हजर आहेत तर आपण उत्कृष्ट अध्यापन आहे टीचरचं असं म्हणू शकतो का? तितकं प्रभावी नाही हे उत्तर. वर्गात शिक्षकाने मोठमोठ्याने शिकवणे, याला पण उत्कृष्ट अध्यापन म्हणता येणार नाही. 3, विद्यार्थी अध्यापनासंबंधित प्रश्न शिक्षकाला विचारतात, हे जरा पॉझिटिव्ह उत्तर आहे. तत्पूर्वी आपण चौथं बघूयात. वर्गातील सर्व विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास होतात असंही नाही, असंही सांगता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे उत्कृष्ट अध्यापनाचं लक्षण खालील 4 पर्यायापैकी सर्वात सकारात्मक उत्तर जर तुम्ही निवडलं असतं तरी पण तुम्ही 1 मार्क कव्हर करू शकले असते. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी विधान चुकीचे आहे. कोणतं विधान चुकीचं आहे? सीईओ बद्दल चुकीचं विधान ओळखायचं आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्च अधिकारी असतात, हे तर बरोबर आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खाते प्रमुखावर त्यांचे नियंत्रण असते, बरोबर आहे. ते जिल्हा परिषद व शासन यामधील महत्त्वाचा दुवा आहेत, ते पण बरोबर आहे. ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्य असतात, हे रॉंग आहे. कारण ते DYCO असतात. स्थायी समितीचे सचिव कोण असतात? DYCEO ते असतात, DYCEO असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. म्हणून चूक कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 हेच काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. त्यानंतर बघा, ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीज जॉईन केली नाही त्यांना आपल्या सर्व मित्रांना पाठवा, जेणेकरून आपण अगदी सिलेबसवर आधारितच आपण प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये अशा पद्धतीनं आपण 100 प्रश्न स्ट्रक्चर केले आहेत. मराठी व्याकरण 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित 15 प्रश्न, सामान्य ज्ञान GK 15 प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न 40 प्रश्न. जर तुम्हाला हे पेपर पाहिजे असतील, खूप साऱ्या शिक्षक मित्रांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे. जे अजून जॉईन करायचे बाकी आहेत ते डायरेक्ट जॉईन करू शकतात. 5 PDF पेपर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू व्हॉट्सअपला PDFच्या स्वरूपामध्ये, ज्याची फीस असणार आहे 250 रुपयामध्ये. तुम्हाला 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायची आहे, तर 250 रुपये. फोनपे किंवा गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर, आणि पे केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे स्क्रीनशॉट याच नंबरला 98 23 24 71 91ला. बघा, 18 तारखेला एक पेपर झालेला आहे, 1 सप्टेंबरला एक पेपर झाले आहे, जो आत्ताचा आपण पेपर बोलत आहोत. या डेटला तुम्हाला प्रत्येक डेटला पेपर होणार आहे. जर एक्झाम अलीकडे येते या डेटच्या, तर आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं ते पेपर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रत्येक डेटला सकाळी 11 वाजता तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पाठवला जातो. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवल्या जाते आणि त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातात. 100ही प्रश्नाचे व्हिडिओ तुम्हाला केले जातं. म्हणजे 250 रुपयामध्ये 500 प्रश्न, ते पण व्हिडिओच्या विश्लेषणासहित तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं आपणही जॉईन करा आणि आपल्या शिक्षक मित्रांनाही सांगा. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात आपण. प्रश्न आहे बघा, शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भानं प्रश्न आहे. राष्ट्रीय शिक्षण विषयक धोरण 2020 केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळास, ज्याला आपण CAB असं म्हणतो, बळकट करून सक्षम करण्याची शिफारस करते. तसं CABची स्थापना ब्रिटिश काळामध्ये झालेली होती, परंतु जे नवीन विविध आयोग आले आणि विविध संस्था एज्युकेशनल स्थापन झाल्या,
त्यामुळं CAB थोडा मागं पडला होता. आपण जर 2020च्या शैक्षणिक धोरणाचा जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की CABला म्हणजे सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन, CABE म्हणजे काय, तर फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन, याला शैक्षणिक धोरण 2020मध्ये खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. चला पर्याय वाचूयात. CABला सल्लामसलत आणि शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासंबंधीच्या समस्यांचे परीक्षण करण्यापेक्षा खूप मोठा जनादेश असेल. म्हणजे या अगोदर CAB जी स्थापन झाली होती, म्हणजे जर आपण थोडंसं डिटेलमध्ये गेलो तर कलकत्ता विद्यापीठ पास झाला होता 1920ला, त्यावेळेसच CAB स्थापन झाली होती, ज्याला आपण सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशन. त्यावेळेस CABEचं काम काय होतं, फक्त म्हणजे सल्लामसलत करणं, सुझाव देणं वगैरे वगैरे वगैरे. परंतु आत्ता अलीकडे आता याच्यापेक्षा खूप मोठा जनादेश त्याला मिळणार आहे. दुसरं बघा, पुनर्रूपातील व नवचैतन्य दिलेल्या केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळावर शिक्षण दृष्टी विकसित करणे, जोरसपणे ती मांडणे व पुनरावलोकन करण्याची जबाबदारी असेल, जी सातत्याने MHRD व इतर राज्य मंडळास पार पाडावी लागेल. आता MHRD पण आपल्याला हळूहळू विसरून जावं लागेल, कारण MHRDचं आता काय नाव झालं, शिक्षण मंत्रालय. ठीक आहे, पहिल्यानी मनुष्यबळ विकास मंत्रालय असं नाव होतं, आता शिक्षण मंत्रालय फक्त असं नाव झालं 1920च्या धोरणानुसार. त्यानंतर संस्थात्मक चौकटी निर्माण करणे व त्याचे पुनरावलोकन करून धोरणास मदत करणे. थोडक्यामध्ये काय, तर CABEला अतिप्रचंड प्रमाणात महत्त्व येणार आहे 2020च्या शैक्षणिक धोरणानुसार. म्हणजे या सगळ्या बाबी CABच्या धोरणाशी संलग्नित आहेत, सगळ्या बाबी शिफारस करतात. म्हणून ABC असं उत्तर घ्यायचं आहे आपल्याला. थोडक्यामध्ये आपण जी PDF पाठवलेली आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020ची जी ओरिजिनल मराठी PDF आहे, त्यामध्ये जर तुम्ही शेवटी जर गेलात तर CAB बद्दल डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट, हे जिल्हा नियोजन विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. जिल्हा नियोजन विकास मंडळ, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी. तर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला माहीत असेल, पंचायत राजमधील हा प्रश्न आहे की जे काही जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होतात, ह्या एकमेव समितीच्या बैठकीला साधारणपणे 6 महिन्याच्या नंतर तर या बैठकीचे जे अध्यक्ष असतात हे पालकमंत्री असतात आणि सचिव असतात जिल्हाधिकारी. हे पण लक्षात ठेवा की जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात, तर जिल्हाधिकारी. एरवी ज्या बैठका होत्या जिल्हा परिषदांमध्ये तर मुख्य असतो जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यानंतरचं महत्त्वाचं पद आहे जिल्हा परिषदमधलं गव्हर्नमेंटकडून CEO. परंतु ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीच्या बैठका असतात त्यावेळेस पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे दोन महत्त्वाचे पदं असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालील विधाने कोणत्या अभियानाची माहिती देतात. परत एकदा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. समाजातील स्त्रियांची साक्षरता वाढविण्याकडे लक्ष पुरविणे, 15 वर्षावरील प्रौढ नागरिकांना कार्यात्मक साक्षरता प्रदान करणे. 8 सप्टेंबर 2009 रोजी हे अभियान सुरू झाले होते. किमान या 3 ओळीपैकी एक ओळ तरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ह्या तीनही जे काही ओळी आहेत किंवा तीनही हे वाक्य आहेत हे साक्षर भारत अभियानाबद्दल माहिती देतात. ठीक आहे, राष्ट्रीय साक्षरता अभियानातील ज्या उणिवा आहेत ह्या उणिवा दूर करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. आता याची पार्श्वभूमी काय लक्षात ठेवायची आपल्याला, 1988 मध्ये भारतामध्ये जे काही प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू झाला 1988 मध्ये, या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला गती देण्यासाठी 1970 मध्ये राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळ स्थापन झालं. कधी झालं, 1970 मध्ये. जर तुम्ही नोटबुक असेल तर लिहून घ्या हे, कारण हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. 1970 मध्ये राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळ, पुढे याची व्याप्ती वाढत गेली, पुढे व्याप्ती वाढत जाऊन मग जे काही बारकावे आहेत हे बारकावे पूर्ण करण्यासाठी मग साक्षर भारत अभियान 2009 मध्ये सुरू झालं. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर.
बाकी राष्ट्रीय साक्षरता अभियान जसं आपण आत्ता बोललो, ठीक आहे, 1988चं राष्ट्रीय साक्षरता अभियान. त्यानंतर दुसरा जो पर्याय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, हे कधी सुरू झालं होतं तर ते 2009-10 मध्ये सुरू झालं होतं. माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भानं आहे ते. आणि सर्व शिक्षा अभियान प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी केंद्र शासनानं हे सुरू केलं होतं. आणि सर्व शिक्षा अभियान सुरू झालं होतं 2001 मध्ये. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विद्यार्थ्यांमध्ये वास्तव जीवनाशी निगडीत समस्या, कारणमीमांसा, तर्क व कल्पनाशक्ती यांचा वापर करून सोडविण्याची क्षमता अध्यापनाच्या या पातळीतून विकसित होते. अध्यापनाचे जे मुख्य 3 स्तर आहेत, म्हणजे देर आर 3 टाइप्स ऑफ लेवल ऑफ लर्निंग अँड टीचिंग. तर त्यामध्ये आपण जर प्रॉपर बघितलं तर 3 स्तर आहेत. थोडक्यात आता लर्निंगचं इथं नको, अध्यापनावरच बोलू आपण. अध्यापनाचे 3 स्तर ते म्हणजे आकलन स्तर, स्मरण स्तर आणि विमर्शी स्तर, किंवा याला चिंतन स्तर म्हणतात. थोडक्यामध्ये 3 स्तरामध्ये अध्यापन केलं जातं. आकलन स्तर जो आहे अध्यापनाचा, यामध्ये विद्यार्थ्यामध्ये डिबेट, सेमिनार, एक्सप्लेनेशन वाढतं. त्यानंतर स्मरण पातळी जी आहे, मेमरी लेवल ऑफ टीचिंग, तर यामध्ये विद्यार्थी पाठांतरावर भर देतो, मेमोरायझेशन केलं जातं. पण जे प्रश्नामध्ये दिले आपल्याला, जसं की निगडीत समस्या निराकरण, कारणमीमांसा, तर्क, कल्पनाशक्ती, ह्या सगळ्या ज्या क्षमतेचा विकास होतो, या विकासासाठी जी तुमची टीचिंग लेवल पाहिजे ही रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग पाहिजे. विमर्शी अध्यापन किंवा त्याला चिंतनशील अध्यापन असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट, बालकांना सांस्कृतिक मूल्यांचे शिक्षण देऊन त्यांचा भावात्मक व आध्यात्मिक विकास करणे या उद्देशासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली आहे? CCRT, NUPA, ICSSR, NAAC, ज्याला आपण NAC म्हणतो. आता या 4ही महत्त्वाच्या संस्था आहेत, सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला 4 बद्दलही माहिती पाहिजे. पण तुम्ही जर थोडंसं प्रश्नाचं अवलोकन केलं की भावात्मक व आध्यात्मिक विकास आणि संस्कृती म्हणल्याच्या नंतर लगेच आपल्याला उत्तर येतं CCRT, जिला आपण सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग असं म्हणतो. आपण त्याला आपण CCCRT म्हणतो. ठीक आहे, लगेच आपल्याला कळतं की शिक्षणाला संस्कृतीसोबत जोडण्याचं काम CCRT करते. ठीक आहे, त्या संस्थेचं ते काम आहे. आता बाकीच्या ज्या आहेत, आपलं उत्तर तर झालं. NUPA काय काम करते? जिला आपण नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. भारतातील शैक्षणिक प्रशासन व नियोजनाविषयी मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे. कोण? NUPA. ICSSR, तर हिला आपण इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च असं म्हणतो. सामाजिक शास्त्रातील संशोधनाला ही संस्था नेहमी महत्त्व देते. आणि NAC आपल्या सर्वांना माहिती आहे की जी भारतातील विविध विद्यापीठं आहेत, महाविद्यालयं आहेत, यांचं पुनर्मूल्यांकन करण्याचं काम NAC करते आणि त्यांना दर्जा पण प्रदान करते. त्यानंतर नेक्स्ट आहे दीक्षा योजना. ही डॅश डॅश आहे. दीक्षा योजना काय आहे? मुलींच्या शिक्षणासाठी उत्तेजनार्थ आहे, शिक्षकासाठी उत्तेजनार्थ आहे, शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल व्यासपीठ आहे, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचे ॲप आहे. तर करेक्ट उत्तर आहे शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल विद्यापीठ. दीक्षा काय आहे? तर शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील ते डिजिटल विद्यापीठ आहे. प्रॉपर माहिती जर आपण बघितली तर 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनी 5 सप्टेंबर 2017 रोजी माननीय राष्ट्रपतींनी या योजनेचा प्रारंभ केला. यामध्ये काय आहे बघा, जर आता तुम्ही डिटेलमध्ये गेले तर दीक्षा योजना काय आहे, जी NCERTची जी बुक असतात
त्यामध्ये QR कोड दिलेत तुम्हाला आणि QR कोड थ्रू तुम्ही जे काही कंटेंट आहे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड दिलेला आहे, टीचरला पण आणि विद्यार्थ्यांना पण. दुसरं आहे, ह्या जे व्हिडिओ आहेत, हे जे मटेरियल आहे हे दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जर लोकल लँग्वेजमध्ये हे मटेरियल उपलब्ध पाहिजे तर लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा मटेरियल त्यांनी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे दीक्षाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे QR कोड पुस्तकामध्ये दिलेला, त्याचबरोबर दोन्ही भाषा म्हणजे एक राष्ट्रीय लँग्वेज आणि दुसरी लोकल लँग्वेज पण, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे वर्ग आणि स्तर या संदर्भानं वर्गावर आधारित म्हणजे वर्गवाईज तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय स्तरावरील पूर्व अध्ययन स्तरामध्ये डॅश डॅश इयत्तांचा समावेश असेल. आता मुख्यत्वे जर आपण बघितलं तर जे काही उच्च माध्यमिक शिक्षण आहे 2020 नुसार हे 4 गटामध्ये विभागल्या जातं. 4 गटामध्ये पहिला जो गट आहे तो आहे पायाभूत स्तर. पहिला जो गट आहे तो आहे पायाभूत, म्हणजे इथं वय आहे 3 ते 8 आणि विद्यार्थीचं जर आपण बघितला तर पहिली ते दुसरी म्हणजे अंगणवाडी प्लस पहिली आणि दुसरी हे पायाभूत एज्युकेशनमध्ये येतं. दुसरा जो स्तर आहे तो आहे पूर्वाध्ययन, म्हणजे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वाध्ययन, किंवा त्याला तुम्ही प्रिपेरेटरी जे काही स्टेज आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर ती काय आहे तर ती आहे 3री ते 5वी म्हणजे वयवर्ष 9 ते 11. तिसरा जो स्तर आहे तो आहे माध्यमिक, ज्याला मिडल स्टेज म्हणू आपण, जे वय 12 ते 14 पर्यंत आणि 6वी ते 8वी. आणि चौथा जो स्तर आहे तो आहे सेकंडरी, म्हणजे वय 15 ते 18 म्हणजे त्याला 9वी ते 12वी पर्यंत कॅटेगरीज करता येईल. ठीक आहे. तुम्हाला जे PDF पाठवलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणाची त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता. तर प्रश्न काय होता बघा, पूर्व अध्ययन स्तर ज्याला आपण प्रिपेरेटरी स्टेज म्हणू, ती कोणती असते नवीन शैक्षणिक धोरणानुसार, तर ती आहे 3री ते 5वी. पर्याय 1 3री ते 5वी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे संप्रेषणाची योग्य टप्पे सांगायचे आहेत, स्टेजेस ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे. कम्युनिकेशन पण खूप एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याला परीक्षेच्या संदर्भानं, त्यामुळं कम्युनिकेशनच्या संदर्भानं आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आता कम्युनिकेशन जी बेसिक कन्सेप्ट ती काय आहे ती या तुम्हाला पर्यायामध्ये सांगायची असते. आता आपण कोणत्याही व्यक्तीसोबत ज्यावेळेस संवाद साधतो, कम्युनिकेशन करतो, त्याचं बेस काय आहे, आपल्या मनामध्ये काहीतरी विचार आणि कल्पना येतात कशाच्या बाबतीत तरी. म्हणजे कम्युनिकेशनचा सर्वात पहिली जी स्टेज आहे ती आहे थॉट्स, म्हणजे पर्याय 2. ठीक आहे. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचार आणि कल्पना येतील मग तुम्हाला गरज भासेल कम्युनिकेशनची. मग तुम्हाला कोणासोबत कम्युनिकेट करायचं आहे तर तुम्ही जो मेसेज आहे त्याला तुम्ही त्याचं सांकेतीकरण करता, म्हणजे एक विशिष्ट कोडिंगद्वारे करता. मग तुम्हाला फोनवर बोलायचं आहे, तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत बोलायचं आहे, तुम्हाला व्हॉइस कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला फेस टू फेस कम्युनिकेशन करायचं आहे, त्याला म्हणू आपण कोडिंग. नंतर मग माध्यमाची निवड. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉइस कॉल करायचा, मग तुम्ही काय माध्यम निवडता, सेलफोन. मग समोरचा जो आहे तो त्याचं सांकेतीकरण करतो, तुमचं ऐकून घेतो आणि त्याला डिकोड करतो. ठीक आहे. म्हणजे कोण, ग्राहक. आणि शेवटी जी काही कंप्लीट प्रोसेस होती ती होते फीडबॅकनं, म्हणजे प्रतिसाद मिळतो. फीडबॅक मिळाला सेंडरला की कंप्लीट झाली कम्युनिकेशनची प्रोसेस. म्हणून पर्याय 2 हे अगदी योग्य स्टेजेस आहेत कम्युनिकेशनच्या. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, त्यानंतर क्वेश्चन काय आहे बघा, ई अध्ययनामध्ये ज्याला आपण ई लर्निंग असं म्हणतो चा समावेश होणार नाही. पर्याय 1 औपचारिक अध्यापनावर आधारित अध्ययन प्रणाली
परंतु इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीनं. ठीक आहे. आता औपचारिक म्हणजे काय म्हणू आपण त्याला, वर्ग खोल्या आलं सगळं, म्हणजे वर्गाध्यापन आलं ना, तर तर त्याचा समावेश होईल ई लर्निंगमध्ये. ठीक आहे. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, याचा समावेश होतो. वर्गात किंवा वर्गाबाहेर अध्यापन शक्य, तर हे ई लर्निंगनं शक्य आहे ना. ई लर्निंगमध्ये याचा समावेश आहे. वर्गामध्ये ई लर्निंग यूज करू शकतो किंवा बाहेरही यूज करू शकतो, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही, कारण हे ई लर्निंगचाच भाग होऊ शकतो. आंतरजाल आधारित कौशल्य आणि ज्ञानाचे हस्तांतरण, इंटरनेट वगैरे म्हणल्यावर ई लर्निंग आलंच, म्हणजे हे पण आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, हा पण ई लर्निंगचा भाग आहे. मात्र वैयक्तिक समुपदेशन हा मात्र ई लर्निंगचा भाग नाही. वैयक्तिक समुपदेशनामध्ये कुठेही तुम्हाला लर्निंगच्या संदर्भानं नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्हाला जास्तीत जास्त समुपदेशन म्हणल्याच्या नंतर तो वैयक्तिक पर्सनल फेस टू फेस कम्युनिकेशनद्वारे सॉल्व करावा लागतो. हे पण आपल्याला आम्हाला माहीत आहे, म्हणून वैयक्तिक समुपदेशन हे त्याच्यामध्ये येणार नाही. त्यानंतर बघा, युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते? थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पाठ करून घ्या. असे एखादा प्रश्न तुम्हाला ते टाकू शकतात. 1970. आपण जर बघितलं तर युनेस्कोची स्थापना झाली होती 1945ला आणि युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये युनेस्कोचं मुख्यालय आहे, जिला आपण युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता, त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य जपणे, त्याचबरोबर विज्ञानातील संशोधन या संदर्भानं युनेस्को काम करत असते. आपल्या भारताचा जर संदर्भ घेतला तर कोठारी आयोगामध्ये युनेस्कोनं बऱ्याचशा शिफारशी करण्याचा प्रयत्न केल्यात. त्याचबरोबर दिल्ली पब्लिक लायब्ररी यामध्ये पण युनेस्कोचं सहाय्य आहे. राष्ट्रीय साक्षरता अभियानामध्ये युनेस्कोचं सहाय्य आहे आणि भारताच्या विविध शहरांमध्ये ज्या विविध परिषदा भरवल्या जातात एज्युकेशनच्या संदर्भानं, यामध्ये युनेस्को मदत करत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे, तालुक्यातील शिक्षकांच्या वेतनाची वाटप कोण करतं? केंद्रप्रमुख, तालुका मास्तर, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी. तर वेतनाची वाटप तालुका मास्तर करतात. त्यानंतर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 अनुसार नियम 13 व 14 ची माहिती देण्यात आलेली आहे. जो बाल हक्क कायदा आहे महाराष्ट्र, म्हणजे 2009चा जो राष्ट्रीय लेवलवरचा कायदा आहे, त्यामध्ये महाराष्ट्रानं काय केलं, त्याच्यामध्ये थोडेफार बदल करून महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क 2011 असा तो पारित केला. त्याच्यामध्ये नियम क्रमांक 13 आणि 14 कशाची माहिती देण्यात आली असा सरळ प्रश्न आहे. तर यामध्ये माहिती शालेय व्यवस्थापन समितीबद्दल देण्यात आलेली आहे. ठीक आहे. बाकीचे विषय पण आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शालेय व्यवस्थापन समिती. जसं जर बाकीचा विचार केला, राज्य शासनाची कर्तव्य आणि स्थानिक प्राधिकरण हे तुम्ही जर बघितलं तर नियम 4, 5 आणि 6 मध्ये आहे. 4, 5 आणि 6 मध्ये. त्याचबरोबर शाळा आणि शिक्षकाच्या जबाबदाऱ्या हे नियम क्रमांक 7 ते 12 मध्ये, 7, 8, 9, 10, 11, 12, 7 ते 12 शाळा आणि शिक्षकाच्या जबाबदाऱ्या. आणि बालकाच्या हक्काचे संरक्षण हे 24 आणि 25 मध्ये, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 विधानं येतं बघा. पहिलं विधान आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिक्षण मंत्री असतात. तर हे बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना 1967 मध्ये झाली. बी पण बरोबर आहे, म्हणजे दोन्ही पण योग्य आहे, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. तर आपण ज्याला महाराष्ट्र ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च असं देखील म्हणतो. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार स्थापना झाली होती 1967ला. प्रॉपर जर डेट बघितली आपण तर 27 जानेवारी 1967 कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 1ली ते 7वी पर्यंतची पुस्तकं छापली जातात. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीने
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क हा अधिनियम पारित करण्यात आला, तर ती घटना दुरुस्ती होती 1986ची. ठीक आहे, घटना दुरुस्ती होती ती 1986ची. तुम्ही जर भारतीय राज्यघटनेमध्ये जर गेलात तर कलम 21 मध्ये त्याची माहिती देण्यात आलेली आहे. 2002मध्ये ही घटना दुरुस्ती झाली होती, हे पण माहीत पाहिजे. जसं बाकीचे पर्याय बघितलं तर जसं 101वी घटना दुरुस्ती आहे GSTच्या संदर्भानं 2016मध्ये झाली. 102वी घटना दुरुस्ती आहे इतर मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला 2018मध्ये. त्यामुळं बाकीच्या पर्यायाची पण माहिती काढत चला, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यानंतर बघा UDAIS संगणकीय प्रणालीमध्ये सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळेतील डॅश डॅशपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करावी लागते. कितवी ते कितवीपर्यंतच्या विद्यार्थ्याची, असं सरळ सरळ प्रश्न आपल्याला तो विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. UDAIS ज्याला आपण युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन असं म्हणतो, 2014-15 पासून UDAIS सुरू झालं. शाळेमधील प्रवेशाच्या नोंदी आणि बनावट विद्यार्थी संख्या याला चाप बसावी म्हणून UDAIS सुरू करण्यात आलं असं आपल्याला वाटतं. त्यानंतर कोणत्या ते कोणता वर्ग, तर पूर्णच वर्ग साधारणपणे उच्च माध्यमिकचे वर्ग 1ली ते 12वी असं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 3 वर्ग 1ली ते 12वी. त्यानंतर नेक्स्ट RTE 2009 खालीलपैकी डॅश डॅश शिक्षण संस्थांना लागू नाही. जरा बेसिक विचारला, पण तरी पण तुम्ही लॉजिक लावू शकले असते. यामध्ये जर तुम्ही विचार केला तर आपल्याला माहिती आहे की हे जे कायदे असतात ना साधारणपणे या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू नसतात. म्हणून तुम्ही जर थोडंसं लॉजिक लावून उत्तर काढू शकले असते किंवा कोणत्या संस्थांना लागू नाही, तर यामध्ये वैदिक शाळा पण येतील की त्यांना लागू होणार नाही RTE 2009, आणि मदरसा पण येतील म्हणजे C, A आणि C, म्हणजे A आणि C हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थात लागू कोणला आहे मग, अनुदानित, खाजगी अशा सर्व प्रकारच्या. त्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शिक्षणाच्या सर्व स्तरावर अध्ययनाचा अवलंब करण्यास सुचविते. तर शिक्षणाचा कोणताही स्तर असो त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे एक्सपिरियन्शियल लर्निंग जे आहे अनुभवात्मक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न करते. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. जे तुम्हाला PDF पाठवलं आहे त्या PDF मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. अजूनही ज्या शिक्षक मित्रांनी आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे किंवा जे आमच्यासोबत कनेक्ट नाहीत असे शिक्षक मित्र 98 23 24 71 91 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर तुमचं नाव लिहा, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि शिक्षण विस्तार अधिकारी जर तुम्ही कंप्लीटली आल तर लवकर तुम्हाला आम्ही जे काही महत्त्वाचे PDF आहेत शैक्षणिक धोरण 2020 RTE 2009 2011 हे आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू तुमच्या व्हॉट्सअपला. परंतु तुम्ही तुमचं नाव लिहिणं अपेक्षित आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहिणं अपेक्षित आहे आणि विस्तार शिक्षण अधिकारी असं लिहिणं अपेक्षित आहे. परत एकदा आपल्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने शिक्षक विद्यार्थ्यांसाठी हे ॲप बनविले आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक व्हिडिओज आहेत. तर महाराष्ट्र विद्या प्राधिकरण म्हणलं की लगेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे होतं, कारण सरल तर नाही, सरल तर हे शासनाचं वेगळं आहे ॲप. ठीक आहे, इथं संस्था नोंदी, विद्यार्थ्याची माहिती वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर इथं आपण उत्तर काढू शकलो असतो मित्रा ॲप. मित्रा ॲप ठीक आहे, ज्याला आपण महाराष्ट्र इन सर्व्हिस टीचर रिसोर्स ॲप असं म्हणतो. मित्रा ॲपचा फुल फॉर्म महाराष्ट्र इन सर्व्हिस टीचर रिसोर्स ॲप. जलद प्रमाणामध्ये शैक्षणिक जो काही महाराष्ट्र कार्यक्रम आहे जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा एक भाग होता मित्रा ॲप, ज्यामध्ये प्रत्येक वर्गातील प्रत्येक विषयातील प्रत्येक पानावर म्हणजे प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पुस्तकावर प्रत्येक पानावर आणि प्रत्येक विषयाच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत
त्या संकल्पनेवर व्हिडिओज तयार करण्यात आलेले आहेत, ते पण एक्स्ट्रा व्हिडिओ 1 2 3 4 तुम्ही चॉईसनुसार त्या टॉपिकवर व्हिडिओ बघू शकता। हे सगळं तुम्हाला कुठं पाहायला मिळेल तर ते मित्रा ॲपवर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी संप्रेषणाचा वापर केला पाहिजे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी कोणत्या संप्रेषणाचा वापर केला पाहिजे तर औपचारिक, अनौपचारिक, लिखित आणि ऊर्ध्वगामी। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शिक्षकांनी अनौपचारिकचा वापर करायला हवा। आता अनौपचारिक म्हणजे त्याला आपण इन्फॉर्मल कम्युनिकेशन म्हणतो। अनौपचारिकतेमध्ये वेळ मर्यादा, ठिकाण, नियम वगैरे मर्यादित नसतात। थोडक्यामध्ये इथं काय होईल, अनौपचारिकपणे जर शिक्षक भेटला त्या विद्यार्थ्याला तर तो मित्रासारखा वाटेल त्याला आणि मग विद्यार्थी ऐकू शकतो। थोडक्यामध्ये इथं फॉर्मॅलिटीला महत्त्व नसतं, ठीक आहे। शिक्षक विद्यार्थ्याच्या जवळचा मित्रासारखा वाटतो कुठं, इन्फॉर्मलमध्ये। परंतु हे जर वर्गात घडतंय तर ते फॉर्मलमध्ये घडतंय। वर्गाध्यापन जे आहे हे फॉर्मल कम्युनिकेशनचा भाग आहे। शिक्षक विचारतील विद्यार्थ्याला नाव काय करतो, कुठे राहतो, हे सगळं काय आहे, फॉर्मल कम्युनिकेशनचा भाग आहे। परंतु शिक्षक कुठंतरी ग्राउंडवर विद्यार्थ्याच्या असं खांद्यावर हात ठेवून त्याला विचाराले, त्याची समस्या विचाराले तर हे इन्फॉर्मलमध्ये येतं, ठीक आहे। बाकीचे जे पर्याय जसं लिखितमध्ये काय येईल, ऑफिसेसमध्ये जे काही लिखित, समजा तुम्हाला सुट्टी पाहिजे, तुम्ही तुमच्या मॅनेजरला पत्र लिहिलं, तुम्ही तुमच्या संबंधित प्राचार्याला पत्र लिहिलं, मुख्याध्यापकाला अर्ज लिहिला तर ते लिखित कम्युनिकेशन झालं। आणि ऊर्ध्वगामी ज्याला अपवर्ड म्हणतात, हे कसं असतं, हे थोडंसं पदानुसार असतं। खालच्या पदावरील व्यक्तीकडून उच्च पदस्थ व्यक्तीकडं, म्हणजे विद्यार्थी समस्या मांडतील शिक्षकाकडं, शिक्षक समस्या मांडतील मुख्याध्यापकाकडं, मुख्याध्यापक समस्या मांडतील केंद्रप्रमुखाकडं। हे जे कम्युनिकेशनची एक रेंज तयार होईल तिला आपण अपवर्ड कम्युनिकेशन म्हणू, ठीक आहे। ते जे कम्युनिकेशनचे व्हर्टिकल कम्युनिकेशनचे ते 2 टाईप आहेत, अपवर्ड कम्युनिकेशन आणि याच्या विरुद्ध आहे डाऊनवर्ड कम्युनिकेशन, म्हणजे उच्च पदस्थ व्यक्तीकडून निम्न पदस्थ व्यक्तीकडे जे कम्युनिकेशन होतं ते डाऊनवर्ड कम्युनिकेशन असतं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा आहे, कोणता आहे, विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकविणे, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनास व शिक्षकाच्या अध्यापन सुलभीकरणाच्या भूमिकेस मदत करणे, वरील तिन्ही। तर प्रगत शैक्षणिक जे काही महाराष्ट्र कार्यक्रमाचा हेतू मुख्य कोणता असेल तर तो आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनास व शिक्षकाच्या अध्यापन सुलभीकरणाच्या भूमिकेस मदत करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। परदेशी भाषा आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय खेळ हे काही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा भाग नाही आहे, म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पंचायत राजवर क्वेश्चन आहे, ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, कटक मंडळ आणि नगरपंचायत, काही ग्रामीण आहेत आणि काही शहरी आहेत, तर त्याचा स्थापना किंवा अधिनियमाच्या संदर्भानं जोड्या लावायच्या होत्या। तुम्ही जर बघितलं तर कटक मंडळ हे ब्रिटिशकालीन आहेत, म्हणजे 1924 याला जोडतंय। सीचं 2 पर्याय, मग सीचा 2 असणारा पर्याय असा एकच आहे, हे बघा C2, म्हणजे यावरूनही तुम्ही उत्तर काढू शकले असते की आपल्या प्रश्नाचं उत्तर हे काय आहे। जसं जिल्हा परिषद म्हणलं की मग 1958, त्यानंतर ग्रामपंचायत म्हणलं की 1958, ठीक आहे। खरं तर जोड्या अशा त्या जुळतील, 1958, कटक मंडळ 1924, त्यानंतर जिल्हा परिषद येईल मग 1961, ठीक आहे। आणि त्यानंतर डीचं येईल 1, म्हणजे नगरपंचायत ते 1965, अशा पद्धतीनं। म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही 2ची जर निवड केली तर तुमच्या सर्व जोड्या बरोबर येऊन जातील। त्यानंतर बघा अयोग्य जोडी ओळखायची आहे। अयोग्य जोडी काय आहे, साक्षर भारत अभियान 2009ला सुरू झालं आहे का तर हो, राष्ट्रीय साक्षरता अभियानातील उणिवा दूर करण्यासाठी ते सुरू केलं होतं, महिलांची साक्षरता वाढवणे हा उद्देश होता। कायापलट अभियान 2017 सुरू झालं का 2017ला तर हो, म्हणजे ते पण बरोबर आहे, जे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्याचं काम करणार होतं। त्यानंतर बडे भारत अभियान 2020ला सुरू झालं का तर नाही, हे रॉंग आहे।
2014ला सुरू झालं होतं. 2014ला सुरू झालं होतं. ठीक आहे. म्हणजे लिखाणासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणं, घटक समजून घेणे पुस्तकातील, हे त्याचे बेसिक उद्दिष्ट होते. आणि राष्ट्रीय आविष्कार अभियान 2015 हे पण बरोबर आहे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती. शाळेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या विज्ञान आणि गणित या विषयाला गोडी निर्माण व्हावी म्हणून ही राष्ट्रीय आविष्कार योजना सुरू करण्यात आली होती. मग रॉंग काय आहे तर भारत पडे भारत बडे भारत हे 2014चं आहे. हे ठीक आहे, पाठ करून ठेवा. हे इसवी सन विचारल्या जाऊ शकतात. IBPS इसवी सनावर भर देऊ शकतो. त्यानंतर मीडिया लॅब आशिया ही संस्था कशासाठी कार्यरत आहे. खरं तर थोडा इझी क्वेश्चन झाला हा, तर आपल्याला लगेच उत्तर आलं बघा. हे बघा, साखर उद्योगन, अल्कोहोल, इथेनॉल, म्हणजे लगेच तुम्हाला कळतं की माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भानं ही काम करते. जे काही आपल्या भारतामध्ये एक संशोधन आणि विकास संस्था म्हणून काम करते. त्याचबरोबर भारत सरकार जे आहे संचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांच्या अंतर्गत काम करते. ही संस्था MIT USA कंपनीच्या साहाय्याने स्थापना झालेली या संस्थेची आरोग्याबरोबरच शिक्षण, विकलांग सशक्तीकरण, ग्रामीण भागामध्ये दूरसंचार प्रसार करणे या संस्थेचे उद्दिष्ट असतात. राष्ट्रीय शिक्षण दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण दिन विचारला आहे तर तो साजरा केला जातो 11 नोव्हेंबरला. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन असतो 11 नोव्हेंबर दिवशी, त्यामुळं तो साजरा केला जातो. 15 ऑक्टोबरला काय असते, राष्ट्रीय महिला किसान दिन किंवा जागतिक महिला दिन. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि 3 जानेवारीला महाराष्ट्र सरकार बालिका दिन साजरा करते. त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी विद्यावाहिनी प्रकल्पाचा मुख्य उद्देश कोणता आहे. तर महाविद्यालयांना 4G इंटरनेटद्वारे जोडणे, अनुदानप्राप्त शाळांना एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडणे, सर्व महाविद्यालयांना इलेक्ट्रॉनिक बोर्ड उपलब्ध करून देणे, अनुदानित शाळांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करणे. तर विद्यावाहिनी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे अनुदानप्राप्त शाळांना एकमेकासोबत इंटरनेटनं जोडणं. जी 10वी पंचवार्षिक योजना आहे त्यामध्ये या विविध प्रकल्प राबवण्यात आलेले होते. सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळांमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करणं हा या प्रोग्रॅमचा उद्देश होता. 2002-2003 मध्ये विद्यावाहिनी प्रोग्रॅम सुरू करण्यात आला होता. 2002 आणि 2003. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, NCTE हे नियतकालिक प्रकाशित करते. NCTE. ठीक आहे. तर NCTE ही जी संस्था आहे ही संस्था जर्नल ऑन टीचर सपोर्ट नावाचं नियतकालिक प्रकाशित करते. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 1973ला NCTEची स्थापना झाली आणि भारतामधील शिक्षक शिक्षण म्हणजे BEd DEd जे आहे, शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, शिक्षक शिक्षण संस्थावर नियंत्रण ठेवणे हे तिचं काम असतं NCTEचं. मग साहजिकच ती नियतकालिक कोणतं सुरू करील शिक्षकाच्या संदर्भानं, जर्नल ऑन टीचर सपोर्ट. कारण जर्नल ऑफ इंडियन एज्युकेशन, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन आणि द प्रायमरी टीचर ह्या तीनही नियतकालिक कोण छापते, NCERT. हे पण लिहून घ्या की हे तीनही नियतकालिक खालचे 2, 3 आणि 4 हे NCERTचे नियतकालिक आहेत. त्यानंतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम 2016-17 अंतर्गत 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या घेण्यात आल्या. पिसा तर ही इंटरनॅशनल लेवलची चाचणी आहे. ठीक आहे. असर अहवाले प्रकाशित करतं दरवर्षी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पिसा असरबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. PSM आणि टेट तर शिक्षकाच्या संदर्भाने, म्हणजे हे कटलं हे इंटरनॅशनलच्या संदर्भानं, हे पूर्ण शिक्षणाच्या संदर्भानं अहवाल. मग PSM चाचण्या आहेत त्या, उत्तर काय आहे, PSM चाचण्या आहेत त्या. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जो प्रोग्राम आहे ना त्या अंतर्गत या चाचण्या घेतल्या जातात. आलं लक्षामध्ये.
हे आपण उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. मग त्याच्या अंतर्गत स्लॅश नावाची एक जी चाचणी समूह आहे, ज्याला आपण स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्वे असं म्हणतो, NAS सारखा. ठीक आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये स्लॅश काम करते, राज्यस्तरीय अध्यापन संपादनूक सर्वेक्षण. ठीक आहे, तर त्या चाचण्या ती ऑर्गनाईज करत असते. थोडक्यामध्ये या PCM चाचण्या म्हणू आपण याला, PCM चाचण्या. ठीक आहे, मग याच्या अंतर्गत स्लॅश चाचण्या घेते. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, मुक्तद्वार प्रश्नावली, ज्याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतो, उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते. मुक्तद्वार प्रश्न बघा, मुद्देसूद उत्तर देणं. आता मुक्त प्रश्नाला मुद्देसूद उत्तर नसतं, स्वतःच्या शब्दात उत्तर देणं हे उत्तर अपेक्षित आहे. सोपी कोष्टकं तयार करणं नाही आणि स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरं देणं पण नाही. ज्यावेळेस मुक्तद्वार प्रश्नावली असते त्यावेळेस तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं उत्तरं देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे स्वतःच्या भाषेत उत्तर देणे. मुक्तद्वार प्रश्नावलीचं काय वैशिष्ट्य असतं, स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण शिक्षण विस्तार अधिकारी सराव पेपर 2चं डिटेलमध्ये विश्लेषण पाहिलं आहे. व्हिडिओ जरी थोडासा मोठा होत असला तरी पण मला वाटतं आपण पर्यायाच्या संदर्भात चर्चा करत असल्यामुळं तुम्हाला येणाऱ्या एक्झामला याचा निश्चित फायदा होणार आहे. ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही असे शिक्षक मित्र ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तुम्हाला 5 अशाच पद्धतीचे, अर्थात त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि GKचे सुद्धा प्रश्न इन्क्लूड आहेत. या स्ट्रक्चरनुसार ते पेपर बनवलेले आहेत आम्ही. ठीक आहे, मराठी व्याकरण 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, बुद्धिमत्ता 15 म्हणजे त्याच्यामध्ये गणित पण, सामान्य ज्ञान 15 आणि तांत्रिक 40 असे 100 प्रश्न असणारी, अर्थात 200 गुणांची टेस्ट. असे 5च तुम्हाला सराव पेपर मिळतील PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला. तुम्हाला या 5 सराव पेपरची फीस द्यावी लागेल 250 रुपये. तुम्ही 98 23 24 71 91 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. 250 रुपये फोनपे गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करू शकता याच नंबरला 98 23 24 71 91. आणि तुम्हाला अशा पद्धतीनं या टायमाला तुम्हाला पेपर पाठवले जातील. जसं 18 ऑगस्टला पहिला पेपर झाला, 1 सप्टेंबरला दुसरा, 13 सप्टेंबरला तिसरा, 22 सप्टेंबरला चौथा आणि 1 ऑक्टोबरला 5वा. असे 5 पेपर तुम्हाला त्या डेटला मिळतील. त्या प्रत्येक डेटला सकाळी 11 वाजता तुम्हाला PDF मिळेल व्हॉट्सअपला. आणि त्या डेटलाच दुपारी 2 वाजता आन्सर की आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सहकाऱ्यांनाही पाठवा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.